हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर प्रथमतः श्रीमान गौरहरी प्रभूंचं आजच्या गुरुवारच्या सेशनमध्ये स्वागत आहे. तर प्रभूजी खूप व्यस्त असतात, तरी प्रभूजी खूप वेळ काढून आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आजचं जे गुरुवारचं सेशन आहे त्यामध्ये प्रभूजींनी वेळ काढून आपल्याला मार्गदर्शन करतील. तर आजचा जो विषय आहे तो वैष्णव सदाचार, वैष्णव एटिकेटी. जो भक्तीचा मूळ, जसं गाडी चालतो त्याच्यामध्ये इंधन किती महत्वाचं आहे, ते इंधन बाहेरून दिसत नाही पण इंधन आहे म्हणून गाडी चालतंय. त्याचप्रमाणे हे जे वैष्णव सदाचार आहे, हे आपल्या जे आध्यात्मिक जीवन आहे, आध्यात्मिक जीवनातला जो जीव आहे त्या जीवचा हा आत्मा आहे. तर हे खूप महत्वाचं टॉपिक आहे. तर श्रीमान गौर हरिप्रो आपल्याला मार्गदर्शन करतील. तर सर्व भक्तांच्या चरणी हेच विनंती आहे की ज्यांना ज्यांना पॉसिबल होईल ते कॅमेरा चालू करतील, म्हणजे आपण जेव्हा युट्यूबवर अपलोड करू मग तेव्हा दिसून येईल की किती जण म्हणजे कॅमेरा ऑन केले, मग त्याने सर्व भक्तांचा उत्साह देखील वाढेल. तर सर्व भक्तांनी कॅमेरा ऑन करू शकता. आणि तर या सेशन बद्दल सांगायचं तर आपलं हे जे सेशन आहे दर आठवड्याला गुरुवारी व्हायचा, तर दिवसमध्ये आपण फरक करत आहोत. तर ते सेशन शुक्रवारी करण्याचा प्रयत्न करतोय. तर पुढचे जे सेशन असतील ते शुक्रवारी होतील. तर सर्व भक्तांनी याचा नोंद घ्यावा. आणि ग्रुपमध्ये पण आम्ही प्रत्येक वेळेस अपडेट करत जाऊ म्हणजे कुठला वार होणार आहे. तर आता डिसाईड झालंय शुक्रवारी, आम्ही त्याप्रमाणे अपडेट करू. तर सर्व भक्तांनी शुक्रवारी जॉईन व्हावे. हरे कृष्णा. गौर हरी प्रो, तुम्ही स्टार्ट करू शकता. ओके बढिया धन्यवाद. तर ओके, पहिल्यांदा आपण प्रार्थना मंगलाचरणी सुरू करू. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितमेन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदामय ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्रीगुरुवैष्णवांश श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं सावधूतं 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 परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपदां सहगणललिता श्रीविशाखान्वितं. नमो विष्णुपादाय कृष्ण कृष्णाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी के नाम. नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतः वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां वैष्णवजनाय नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नाम्नि गौरवति शरणं. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. तर आजच्या साप्ताहिक संघामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. जसं प्रभूजीने आता सांगितलं की आजचा विषय विषय आहे सदाचार. जर याच्यामध्ये थोडं करेक्शन केलं तर सदाचार पेक्षा आपण वैष्णव सदाचार म्हणलं तर योग्य राहील. कारण की आजकाल बघतो आपण इव्हन भौतिक जगामध्ये पण खूप प्रकारचे सदाचाराचं पालन केलं जातं. जसं फॉरेनमध्ये आपण बघतो, जसं फॉरेनमध्ये काही डायनिंग एटिकेट्स असतात, गेस्ट एटिकेट्स असतात, असे वेगवेगळ्या प्रकारचे एटिकेट्स ते फॉलो करतात. जसं की डायनिंग एटिकेट्स म्हणजे कशा प्रकारे काही लोकांसोबत डायनिंग टेबलवर बसून भोजन करायचं, त्याचे पण काही नियम ते लोक ठरवतात. जे जे चांगलेच आहेत, पण अशा प्रकारचे नियम इव्हन भौतिक जगामध्ये पण आपण पालन करतो. ठीक आहे. जसं खूप लोक कॉलेजमध्ये गेले असतील, स्कूलमध्ये गेले असतील, तिथे पण खूप प्रकारचे नियम असतात. बरोबर, आणि ते आपल्याला पालन करावंच लागतं. जसं स्कूलमध्ये अम, काही युनिफॉर्म असतात, काही म्हणजे मुलांना वेळेचं बंधनाचं पालन करावं लागतं. हम्म. तिथं त्यांना टीचर्सना रिस्पेक्ट द्यावं लागतं. असे खूप प्रकारचे नियम असतात ज्या जे स्टुडंटला पालन करावं लागतं. जर ते स्टुडंट जे त्या नियमांचं पालन केलं तर त्यांना आपण एक आदर्श विद्यार्थी मानतो. तर त्या नियमाचं पालन नाही केलं तर त्या मुलांना आपण एक दुराचारी किंवा जे आदर्श विद्यार्थी नाहीत असं आपण त्यांना मानतो. तर तशा प्रकारचे काही नियम आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठीही आपल्या शास्त्रामध्ये किंवा आपल्या पूर्ववर्ती आचार्यांनी आपल्याला काही नियम दिलेले आहेत.
त्याला आपण म्हणतो वैष्णव सदाचार किंवा वैष्णव एटिकेट्स. ठीक आहे. तर आपल्या वैष्णवाच्या आयुष्यामध्ये हे वैष्णव सदाचाराचं खूप महत्व आहे. जसं विशेष करून सनातन धर्मामध्ये हे वैष्णव सदाचाराचं खूप 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 चांगल्या प्रकारे वर्णन केलं आहे. जसं वेगळ्या धर्मापेक्षा, जसं आपल्या सनातन धर्माव्यतिरिक्त इतर धर्मामध्ये इतकं वर्णन नाही आहे वैष्णव एटिकेट्स किंवा सदाचाराचं. पण हा सदाचाराचं गरज काय? तर आपण ह्या क्लासमध्ये आपण बघणार आहे की हे वैष्णव सदाचार म्हणजे काय, हे सदाचाराचं महत्व काय, आणि हे सदाचार का पालन करायला पाहिजे, आणि कुठल्या प्रकारचे सदाचार आहेत, वैष्णव सदाचार कुठल्या कुठल्या प्रकारचे आहेत. तर इस्कॉनमध्ये खूप सुंदर एक, जसं मी पहिल्यांदा नवीन भक्तीमध्ये आलो होतो तेव्हा प्रभूजींनी, विठला प्रभूजींनी मला एक पुस्तक दिलं होतं वैष्णव सदाचार. त्यामध्ये खूप सुंदर वर्णन होतं. म्हणजे मंदिरामध्ये प्रवेश करताना म्हणजे कशा प्रकारे मंदिरात प्रवेश करायला पाहिजे, कशा प्रकारे भगवंतांना प्रणाम करायला पाहिजे, कशा प्रकारे भक्तांसोबत म्हणजे संभाषण म्हणा, आदान प्रदान म्हणा, हे प्रत्येक गोष्टीचे नियम दिलेले आहेत प्रभुपादांनी आपल्याला. ह्या सर्व गोष्टीचं पालन केलं करणं म्हणजे त्याला वैष्णव सदाचार म्हणतात. ठीक आहे. तर वैष्णव सदाचाराचं डेफिनेशन जर सांगायला गेलं तर सिंपल सदाचार म्हणजे काय, की आपल्या चेतनेच्या विकासासाठी जे दिलेल्या यम नियमाचं दृढतेने पालन, हे सिंपल डेफिनेशन आहे. म्हणजे आपल्या भक्तीमध्ये आपल्या चेतनेच्या विकासासाठी दिलेल्या यम नियमांचं दृढतेने पालन करणे म्हणजे त्याला सदाचार म्हणतो आपण. म्हणजे सिंपल भाषेमध्ये सांगायचं झालं तर सदाचार म्हणजे जसं की आपण दैनंदिन काही कार्य करतो, जसं उठतो, बसतो, जेवतो, झोपतो, जे काही कार्य करतो, हे पर्टिक्युलर रेग्युलरिटीमध्ये एक नियमामध्ये ह्या गोष्टी करणं, ह्यालाच आपण सदाचार म्हणतो. हा, ठीक आहे. आणि आपल्या भक्तीच्या म्हणजे भक्तीमध्ये प्रगती करण्यासाठी ह्या नियमांचं खूप महत्व आहे, खूप गरज आहे. आणि काही लोक म्हणतील, प्रभूजी म्हणजे असं म्हणतो की ना, हे कलियुगाचं युगधर्म म्हणजे हरिनाम संकीर्तन आहे. तर फक्त हरिनाम संकीर्तन केलं, 16 माळा जप केलं, 4 नियमाचं पालन केलं, जे प्रभुपादाने मिनिमम रिक्वायरमेंट दिलं आहे, तेवढं पालन केलं तरी पण आम्ही भक्तीमध्ये प्रगती करू, ह्या इतक्या साऱ्या नियमांचं काय गरज आहे? तर नाही. तर शास्त्रामध्ये आणि आपल्या आचार्यांनी एवढ्या नियम दिलेले आहेत, तर त्याचं काहीतरी महत्व आहे. आणि हे महत्व म्हणजे आपल्याला चैतन्य महाप्रभू पण ह्या महाप्रभूंनी पण या वैष्णव सदाचाराचं महत्व आपल्याला दिलं, सांगितलेलं आहे. ठीक आहे. जसं अं, रूप गोस्वामींनी साधना भक्ती, दोन प्रकारची साधना भक्ती आपल्याला सांगितलं. एक आहे रागानुग भक्ती, दुसरा आहे वैदिक भक्ती. ठीक आहे. ठीक आहे. रागानुग भक्ती म्हणजे काय, की भगवान म्हणजे एक स्पॉन्टेनियस किंवा नॅचरल जे आपल्या भगवंताप्रती एक आकर्षण आहे, बरोबर, त्यानुसार भगवंताची सेवा करणं, याला आपण रागानुग भक्ती म्हणतो. पण प्रत्येक जे जे साधना भक्ती करतात प्रत्येकाला हे रागानुग भक्ती शक्य नाही आहे. मान्य आहे, आपलं रागानुग भक्ती हे आपलं एक लक्ष आहे, आपलं एक लक्ष्य आहे, आपल्याला ते प्राप्त करायचं आहे. पण ते प्राप्त करण्यासाठी वैदिक भक्तीचं काटेकोरपणे पालन करणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. म्हणजे शास्त्रामध्ये वैदिक भक्ती म्हणजे रूप गोस्वामींनी वैदिक भक्तीचे 64 अंग सांगितलेले आहेत. त्यातले 5 अंग आहेत, जसं वैष्णव संघ आहे, हं, धाम निवास आहे, हरिनाम जप आहे, आणि अर्चा विग्रह सेवा आहे, भागवतम श्रवण आहे. हे जे 5 जे मेन अंग सांगितलेलं आहे वैदिक भक्तीचं, म्हणजे याच्यावरून समजू शकतो की वैदिक भक्ती किती महत्वाचं आहे. जसं चैतन्य महाप्रभूंनी अं, चरितामृत मध्ये एकदा जेव्हा चैतन्य महाप्रभूंना सनातन गोस्वामी पहिल्यांदा भेटले वाराणसीमध्ये, तेव्हा भेटल्यानंतर चैतन्य महाप्रभू त्यांना बघितले, तर ते चैतन्य महाप्रभू सुरुवातीला तर खूप प्रसन्न झाले. कारण की जेव्हा सनातन गोस्वामी चैतन्य महाप्रभू समोर आले तेव्हा ते त्यांचे खूप म्हणजे खूप केस वाढलेले होते, कपडे खूप मळकट होते, दाढी वाढलेलं होतं. सुरुवातीला चैतन्य महाप्रभू त्यांना बघून खूप प्रसन्न झाले, कारण की त्यांचं वैराग्य बघून प्रसन्न झाले. पण नंतर चैतन्य महाप्रभूंनी त्यांना खूप सुंदर उपदेश दिला. त्यामध्ये ते सांगतात, म्हणजे ह्या वैष्णव सदाचाराच्या भाग 1 वैष्णवच्या महत्वामध्ये त्याचं म्हणजे दिलेलं आहे. यद्यपि तुम्ही हय जगत पावन, तुम्हें स्पर्शे पवित्र है देव मुनिगण, तथापि भक्त स्वभाव मर्यादा रक्षण, मर्यादा पालन है साधुर भूषण.
तो चैतन्य महाप्रभु सांगतात, हे सनातन, यद्यपि तुम संपूर्ण ब्रह्मांड का उद्धार कर सकते हो और देवतागण भी तुम्हारे स्पर्श से शुद्ध हो सकते हैं, फिर भी वैष्णव आचार का पालन या उसका संरक्षण करना यह भक्त का एक गुण है। वैष्णव आचार का पालन करना यह भक्त का सच्चा आभूषण है. तर इथं चैतन्य महाप्रभू सांगतात की वैष्णव आचरणाचं पालन करणं हे एक भक्ताचं काय, एक भूषण आहे, एक गुण आहे. ठीक आहे. तर पुढच्या श्लोकामध्ये सांगतात, मर्यादा उल्लंघने लोक करी उपहास, ही लोक परलोक दुई है नाश. तो चैतन्य महाप्रभु सांगतात, जो भी वैष्णव सदाचार का उल्लंघन करता है, संपूर्ण जगत उसका उपहास करता है, और इस प्रकार यह इस लोक और परलोक दोनों में ही वह नष्ट हो जाता है. तर ह्यावरून आपण समजू शकतो की साधना भक्तीचं किती महत्व आहे. इवन आपले जे पूर्ववर्ती आचार्य होते, जसे आपले षड गोस्वामी, सनातन गोस्वामी, रूप गोस्वामी, विशेष करून गोपाल भट्ट गोस्वामी, यांनी सुद्धा आपल्याला साधना भक्तीचं खूप महत्व सांगितलं. ठीक आहे. जसं मी आता सांगितलं की रूप गोस्वामींनी आपल्याला ना वैदिक भक्तीचे जे 64 अंग दिलेले आहे, त्यांनी पण आपल्याला वैदिक भक्तीचं महत्व सांगितलेलं आहे. इवन सनातन गोस्वामींनी, लीला तुम्हाला माहित असतील, तर सनातन गोस्वामी एक नित्य सिद्ध भक्त आहे. नित्य सिद्ध भक्त आहेत. इवन रागानो भक्त आहेत, तरी पण ते वैदिक भक्तीचं पालन करत होते. जसं सनातन गोस्वामी रोज गोवर्धन परिक्रमा केल्याशिवाय प्रसाद ग्रहण करत नव्हते. आणि गोवर्धन परिक्रमा करताना जेवढे वैष्णव त्यांच्या है ना परिक्रमामध्ये त्यांना भेटायचे, ते प्रत्येक वैष्णवाला ते साष्टांग दंडवत करायचे. तर म्हणजे, आणि त्यानंतर मग जेव्हा एकदा म्हणजे खूप एजेड झाले, तेव्हा चैतन्य महाप्रभू त्यांना भेटून एक शिला दिली त्यांना. सगळ्यांनी ते जे वृंदावनमध्ये गेले असतील, राधा दामोदर मंदिरामध्ये अजून ती शिला आहे. भगवान ते स्वतः त्यांना ती शिला देतात आणि म्हणतात की तू हे गोवर्धन परिक्रमा करण्यापेक्षा तू फक्त एक शिलेचं 3 वेळा परिक्रमा कर. म्हणजे हे आपले आचार्यही आपल्या म्हणजे काय आपल्या कृतीतून साधना भक्तीचं म्हणजे वैदिक भक्तीचं म्हणजे वैष्णव सदाचाराचं आपल्याला महत्व सांगतात. जसं आपले आपले आचार्य आहेत प्रभुपाद. प्रभुपाद ही एकदा एक गोष्ट येते, म्हणजे परवा मी ऐकत होतो, म्हणजे प्रभुपाद एकदा कुंभमेळ्यामध्ये होते आणि तेव्हा खूप कडाक्याची थंडी होती. कुंभमेळा जानेवारी फेब्रुवारी मध्ये असतो नेहमी. तर प्रयागमध्ये खूप भयानक थंडी होती. तरी प्रभुपाद पहाटे उठून बाहेर एक हापसा होता, हापसावर जाऊन तिथं हापसा मारून तिथून पाणी काढून प्रभुपाद तिथेच हापसावर अंघोळ करत होते. तर प्रभुपादांचे वय खूप होता, तरीही प्रभुपाद त्या वयामध्ये, म्हणजे प्रभुपाद तर नितीच सिद्ध आहेत, त्यांना एवढी म्हणजे या नियमाचं पालन करायची गरज नाही आहे, तरीही आपल्याला शिकवण्यासाठी प्रभुपाद हे ह्या गोष्टी आपल्याला करून आपल्याला ह्या गोष्टी साधना भक्ती करण्याचं शिकवतात. ठीक आहे. तर साधना भक्ती करण्याचं महत्व काय आहे, की जेव्हा जसं आपण साधना भक्ती करतो, जेव्हा आपण वैष्णव सदाचाराचं काटेकोरपणे पालन करतो, तेव्हा आपली चेतना खूप विकसित होतं. जसे आपलं सूक्ष्म सूक्ष्मतर चेतना विकसित होऊन आपण भक्तीमध्ये आपण खूप लवकर प्रगती करू. आणि अ, वैष्णव सदाचाराचं पालन केल्याने आपण जे आपण जे तमोगुण आहे, रजोगुण आहे, याच्यातून लवकर आपण बाहेर पडू आणि भक्तीमध्ये आपल्याला निष्ठा प्राप्त करू. त्यामुळं हे वैष्णव सदाचार आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. तर हे वैष्णव सदाचार आहे काय, कुठल्या कुठल्या प्रकारचे वैष्णव सदाचार आहेत? तर एक पुस्तक आहे, जसं आता तुम्हाला सांगितलं होतं वैष्णव एटिकेट्स म्हणून. वैष्णव एटिकेट्स या पुस्तकामध्ये खूप प्रकारचे वैष्णव सदाचाराचं इथं वर्णन केलेलं आहे. जसं याचे वेगवेगळे प्रकारचे भाग आहेत. तर प्रत्येक भागामध्ये जसे वैष्णव सदाचारचे 3 ब्रॉडली क्लासिफिकेशन केलेलं आहे. जसं एक आहे स्वच्छता, दुसरं आहे वैष्णवाचं दैनंदिन क्रिया, आणि तिसरं आहे अं, वैष्णवाप्रती दुसऱ्या भक्ताप्रती आदान प्रदान. हे 3 ब्रॉडली क्लासिफिकेशन्स आहेत. तर ह्याच्यामध्ये खूप डिटेलमध्ये या पुस्तकामध्ये वर्णन आहे. तर हे पुस्तक तुम्हाला मी ऍज इट इज म्हणजे वाचून दाखवणार आहे. यात एक्सप्लेनेशन एवढं जास्त म्हणजे जिथं गरज आहे तिथं करू शकतो. तसं कृष्ण भावना का सार और वैष्णव आचार हिंदीमध्ये आहे पुस्तक. सगळ्यांना हिंदी काही प्रॉब्लेम नसेल, कारण की मी प्रयत्न केला मराठीमध्ये, मला हे पुस्तक नाही भेटलं, तर हिंदीमध्ये आपण हे चर्चा करू शकतो. जसं कृष्ण भावना का सार और वैष्णव आचार, भक्तों का जीवन सादा, जीवन उच्च विचार के तत्व पर आधारित होना चाहिए.
तर पहिला है वैष्णव आचरणाचा पहिला सार आहे, भक्तों का जीवन सादा जीवन और उच्च विचार के तत्व पर आधारित होना चाहिए. म्हणजे भक्तांना साधं राहायला पाहिजे. जसं आपल्या प्रभुपादांनी एक साधं एक अ, पोशाख दिलेला आहे, जसं धोती कुर्ता. एक म्हणजे भक्त साधं राहायला पाहिजे आणि उच्च विचार म्हणजे आपले गुरु महाराज पण सांगतात ना, लाईक नो हाय हाय लिव्हिंग अँड लो थिंकिंग. आजकालचं जे राहणीमान आहे हाय लिव्हिंग, खूप मोठमोठ्या बिल्डिंग्स मध्ये राहतील, खूप मोठे मोठे कार्स असतील, लक्झरी कार्स मध्ये फिरतील, पण त्यांचा विचार खूप लो आहे. विचार लो म्हणजे काय? आहार निद्रा भय मैथून, ह्या पलीकडे ते काहीच विचार नाही करत. पण उच्च विचार म्हणजे काय? उच्च विचार म्हणजे भगवंताचं चिंतन, भगवंताप्रती जे काही पण विचार आहेत आपले, ते विचार आपण उच्च विचार म्हणतो. जसं भक्त एक साधं जीवन जगायला पाहिजे, पण आपले विचार उच्च असायला पाहिजे. तो दूसरा है सार है, भक्तों का जीवन कैसा हो, इसके बारे में अनेक नियम एवं तत्व है, परंतु इन सबका उद्देश्य यह है कि वे सभी एक मूल नियम, निरंतर भगवान श्री कृष्ण का स्मरण और कभी भी उनका विस्मरण न हो, की पूर्ती हेतू सहाय्यक होणी चाहिए. म्हणजे जे काही आपण करतो ते प्रत्येकाचं सार एकच व्हायला पाहिजे, असायला पाहिजे की भगवंताचं स्मरण आणि नेहमी करायला पाहिजे आणि त्यांचं कधीही विस्मृती होऊ नये. यह नियम सर्वोच्च है तथा सभी नियम उसके अधीन है. तीसरा है अंतःकरण में वैष्णव गुलाब की पंखुड़ी के समान कोमल होते हैं और साथ ही साथ वज्र के समान कठोर होते हैं. चौथा है वैष्णव अदोष अधोदर्शी होते हैं, अर्थात वे कभी भी दूसरों के दोष नहीं देखते. वैष्णव केवल दूसरों की स्तुति सुनते हैं, दोष नहीं. म्हणजे खूप सुंदर क्वालिटी आहे वैष्णवांची. वैष्णव कधीही दुसऱ्यांचा कधी दोष बघत नाही. म्हणजे मी एकदा ऐकत होतो की भगवंतानी एक मनुष्य एक जीव बनवलाय, प्रत्येक जीवाचं एक वैशिष्ट्य आहे. जसं एक मुंगीचं पण एक वैशिष्ट्य आहे, है ना? एक मुंगीचं पण एक वैशिष्ट्य आहे. प्रत्येक प्रत्येक जीवाचं एक वैशिष्ट्य आहे. तसं त्या प्रकारे भक्त कधीही कुठल्याही जीवामध्ये दोष बघत नाही. ठीक है. सदाचार सत्य आचरण के बिना कोई भी सफल नहीं हो सकता. वैष्णवाचं एक आचरण सत्य असायला पाहिजे. शिष्टाचार के बिना यदि किसी ने वेदों के सभी अंगों का अध्ययन भी क्यों न किया हो, फिर भी वह शुद्ध नहीं हो सकता. म्हणजे शिष्टाचार हे सर्व अंगाचं पण जरी पालन केलं तरी तो शुद्ध होऊ शकत नाही, जोपर्यंत तो अ, शिष्टाचार पालन करत नहीं. शिष्टाचार का पालन करने वाला यदि सभी शास्त्रों का पारंगत वैष्णव बनता है तो भी मृत्यू के समय उसका नाश हो जाता है. म्हणजे इतकं महत्व आहे शिष्टाचार. वैष्णव आचरण का त्याग करना निश्चित रूप से स्वयं के आध्यात्मिक जीवन का अंत करने के समान है. वैष्णव आचरण का त्याग करणे हे आध्यात्मिक जीवनचा अंत आहे. अच्छा आचरण यश ऐश्वर्य आयु आदि को बढ़ाता है एवं सभी अमंगलों का नाश करता है. ठीक है. एंड श्री प्रभुपाद कहते हैं वैष्णव की क्या पहचान है? एक सभ्य व्यक्ती होता है. वैष्णव एक काय पहचान आहे, वैष्णवची काय ओळख आहे? की तो व्यक्ती सभ्य असतो. हे 10 हे वैष्णव आचार्याचे सार इथं सांगितलेले आहे. आता हे प्रत्येकाचं एक म्हणजे प्रत्येक एटिकेट्स आपण बघणार आहे आता. तर भाग 2 मध्ये मंदिर में पालन किए जाने वाले नियम. तर प्रत्येक नियमाचं आपण क्विकली आपण वाचत जाऊ. पहिला आहे विनम्रता. तर मंदिरमध्ये पहिला कसा असायला पाहिजे? भक्त विनम्र असायला पाहिजे. प्राचीन काल में राजा महाराजा पालकी में यात्रा करते थे. मंदिर के सबसे महत्वपूर्ण नियम के अनुसार मंदिर में कोई भी पालकी में वाहन में अथवा पैरों में जूते पहनकर प्रवेश नाही करे. तर पहिला नियम आहे विनम्र असायला पाहिजे. भगवंता पुढे आपण विनम्र भावामध्ये जायला पाहिजे. जसं राजा महाराजा पालखीमध्ये जात होते तसं न जाता आपण इवन पायामध्ये चप्पल न घालता, है ना, अशा प्रकारे मंदिरामध्ये जायला पाहिजे. इसके पीछे उद्देश्य यह है कि हमारी सामर्थ्य पात्रता अथवा सामाजिक स्थिति कितनी भी श्रेष्ठ क्यों न हो, हमें अपनी राजसिक कृति अर्थात स्वामी अथवा भगवान बनने की प्रवृत्ति का त्याग करना चाहिए. ठीक है. भक्तों के संग में विशेष मंदिर में दासानुदास की ही भावना होनी चाहिए. तर मंदिरामध्ये हे विनम्रता म्हणजे भक्तांना नेहमी दासानुदास या भावामध्ये राहायला पाहिजे. तर पुढचं सदाचार आहे प्रणाम पद्धती. तर कशा प्रकारे आपण प्रणाम करायला पाहिजे भगवंतांना?
हरि भक्ति विलास में दंडवत प्रणाम करने की प्रक्रिया का वर्णन आता है। दंडवत अथवा साष्टांग प्रणाम, आपने शरीर के आठों अंग, आठ अंग कुठले कुठले तिथं सांगितलेलं आहे, दोन, दो पैर, दो घुटणे, छाती, दो हात और मस्तक, हे आठ अंग आहेत, ठीक आहे, म्हणजे दोन, दो पैर, दो घुटणे, एक छाती, दो हात और एक मस्तिष्क, असे आठ अंग आहेत. हे आठ अंगाने आपण भगवंतांना प्रणाम करतो, ह्याला आपण साष्टांग प्रणाम म्हणतो, है ना. अपने हाथ पूर्ण रूप से मस्तक के आगे होने चाहिए. जसं खूप भक्त काय करतात, असे प्रणाम करतात आणि हात आपल्या छातीच्या खाली ठेवतात किंवा डोक्याच्या खाली ठेवतात. असं न करता दोनों हाथ पूर्ण मस्तिष्क के आगे होना चाहिए, असे पूर्ण लोटांगण घालायला पाहिजे आपण. उन्हें छाती या मस्तक के नीचे न रखे, ठीक आहे. तर दुसरा प्रणाम पद्धती आहे पंचांग प्रणाम, जो मोस्टली माताजी लोकांना रिकमेंडेड आहे. पंचांग प्रणाम अर्थात शरीर के पांच अंग, पांच अंग कुठले, दो घुटने, दो हाथ और एक मस्तिष्क, ठीक है. दो घुटने, दो हाथ और एक मस्तिष्क से प्रणाम. दंडवत करते समय पहले गुरु गुरु प्रणाम मंत्र श्री प्रोपात प्रणीति तत्पश्चात वेदी पर उपस्थित भगवान के लिए प्रणाम मंत्र का उच्चारण करें. फक्त आपण दंडवत प्रणाम करून उठायला ना, उठू नये. म्हणजे आपण जे काही कृती करतो प्रत्येकामध्ये मंत्राचं जोपर्यंत आपण समावेश करत नाहीये, त्या गोष्टीला महत्व प्राप्त होत नाही, ठीक आहे. हे मंत्र उच्चारण खूप महत्वाचं आहे प्रत्येक बाबतीत. जसं आपण भगवंतासमोर दंडवत करतो तरी तो सांगितलं आहे, पहिल्यांदा आपण गुरु प्रणाम म्हणायला पाहिजे, है ना. प्रातःकाल अथवा दिन में जब भी मंदिर में जाए उसी समय भगवान जागे हुए हो तो उन्हें दंडवत प्रणाम करे. जेव्हा ऑल्टर ओपन असतो ना, तेव्हाच भगवंतांना प्रणाम करायला पाहिजे. जेव्हा ऑल्टर बंद असतो ना, तेव्हा भगवंतांना दंडवत प्रणाम करू नये, इथं स्पष्ट सांगितलं गेलं आहे. शास्त्रों में वर्णन है, जिस समय भगवान विश्राम कर रहे हो अथवा स्नान कर रहे हो, उस समय उन्हें न तो दंडवत करना चाहिए, न ही उनकी प्रदक्षिणा करना चाहिए, ठीक आहे. जेव्हा ऑल्टर बंद असतं, असं ना, दुपारी ऑल्टर बंद असतं आपलं, किंवा रात्री 9 नंतर जेव्हा ऑल्टर बंद होतं, तेव्हा भगवंतांना दंडवत प्रणाम करू नये. जेव्हा आपण कधी कधी सकाळी लवकर उठतो आणि मंदिरात जातो, तेव्हा ऑल्टर बंद असतं, तेव्हा आपण जप करत असतो, तेव्हा भगवंतांना दंडवत न करता आपण तिथेच, म्हणजे भगवंतांना मानसिक दंडवत करू शकतो, पण फिजिकली दंडवत आपण करू नये, असा एक नियम आहे. वेदी ऑल्टर से थोड़ा अंतर रख कर ही दंडवत करे. गर्भगृह में दोनों हाथ जोड़कर मन में प्रणाम मंत्र एवं महामंत्र का उच्चारण करे, ठीक आहे. म्हणजे जे पुजारी लोक असतात गर्भगृहामध्ये, जे पुजारी सेवा करतात, तिथं दंडवत प्रणाम करू नये. तिथं हात जोडून मनामधून आपण भगवंतांना प्रणाम म्हणतो, पण दंडवत करू शकतो, पण फिजिकली तिथं दंडवत करू नये. वैष्णव आदर. नारदीय पुराण में उल्लेख है कि कुछ विशेष परिस्थितियों में हमें वैष्णव को दंडवत अर्पित नहीं करना चाहिए. इवन वैष्णवांना पण जेव्हा आपण दंडवत करतो त्याचे पण काही नियम सांगितलेले आहेत. काय नियम आहे? जब वे स्नान कर रहे हो, जेव्हा वैष्णव स्नान स्नान करतात, फूल तोड रहे हो, पाणी ला रहे हो अथवा प्रसाद ग्रहण कर रहे हो, हे चार परिस्थितीमध्ये आपण कधीच वैष्णवांना दंडवत प्रणाम करू नये. इवन मनामध्ये ऐसी कठिन परिस्थितियों में हम वैष्णव को मन में भी प्रणाम अर्पित कर सकते हैं. हं, अशा परिस्थितीमध्ये आपण काय करू शकतो, मनातून वैष्णवांना दंडवत प्रणाम करू शकतो. योग्य परिस्थिती होने पर पूर्ण दंडवत अर्पण करे. हे चार गोष्टी व्यतिरिक्त जेव्हा वैष्णव आपल्याला समोर येतील तेव्हा आपण त्यांना दंडवत प्रणाम करू शकतो, ठीक आहे. हे समजलं सगळ्यांना. स्नान म्हणजे वैष्णव कधी आपण वैष्णवला दंडवत करू नये, जेव्हा वैष्णव स्नान करत असतील, जेव्हा फूल तोडत असतील, जेव्हा पाणी आणत असतील, किंवा भगवंताच्या सेवेसाठी वगैरे, अभिषेकसाठी वगैरे कोणी भक्त पाणी आणत असतील, अथवा प्रसाद, जेव्हा वैष्णव प्रसाद ग्रहण करत असतील, तर तेव्हा आपण त्यांना दंडवत प्रणाम करू नये. दंडवत किंवा पंचांग दोन्ही प्रणाम. मंदिर में प्रणाम. आता मंदिरामध्ये कशा कशा प्रकारे प्रणाम करायला पाहिजे. मंदिर में प्रवेश करने के बाद सबसे पहले निम्नलिखित प्रार्थना करते हुए उपस्थित वैष्णव को पंचांग, पांच अंगों से सहित प्रणाम अर्पण करना चाहिए. जेव्हा आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो, मंदिराच्या गेटमध्ये जसं म्हणजे मंदिराच्या प्रांगणामध्ये काही भक्त असतील, वैष्णव भक्त असतात नेहमी, तर पहिल्यांदा वैष्णव भक्तांना प्रणाम करायला पाहिजे. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. हे वैष्णव प्रणाम मंत्र म्हणूनच आपण मंदिरामध्ये प्रवेश करायला पाहिजे. तत्पश्चात वैष्णव प्रणाम नंतर दुसरं प्रणाम आपण प्रभुपादांना अर्पण करायचं.
तत्पश्चात श्री प्रभुपाद को अपने बाएं अंग की ओर रखते हुए, म्हणजे आपल्या डावीकडे प्रभुपादांना ठेवून आपण प्रभुपादांना दंडवत, पुरुषाने दंडवत आणि स्त्रियांनी पंचांग प्रणाम करायला पाहिजे. आणि तेव्हा प्रभुपाद मंत्राचं उच्चारण, प्रणिती मंत्राचं उच्चारण करायला पाहिजे. नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी ते नामिने नमस्ते सरस्वती देवी गौरवाणी उच्चारणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतानी. हे प्रणती मंत्राचं उच्चारण करून दंडवत, म्हणजे 8 अंग आणि त्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की दोन्ही हात पुढे असायला पाहिजे. या प्रकारे आपण दंडवत करायला पाहिजे. ठीक है. स्त्रियों को सदैव पंचांग प्रणाम करनी चाहिए, पुरुषों को दंडवत प्रणाम अर्पित करना चाहिए. स्त्रियांना नेहमी पंचांग प्रणाम अर्पण करायला पाहिजे. इसके बाद अर्चा विग्रह के निकट जाकर अर्चा विग्रह को अपने बाई अंग की ओर रखकर अष्टांग साष्टांग प्रणाम दंडवत करे एवं गुरु प्रणाम मंत्र, श्रील प्रोपार प्रणति, पंचतत्व प्रणाम मंत्र तथा हरे कृष्ण महामंत्र का उच्चारण करे. म्हणजे आपण ऑल्टर मध्ये भगवंतांना जेव्हा प्रणाम करतो तेव्हा पहिल्यांदा आपण काय आपले गुरु प्रणाम मंत्र म्हणायला पाहिजे. जसं नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते लोकनाथ स्वामी इति नामिनी. जसे आपले गुरु महाराज आहेत लोकनाथ स्वामी महाराज, जे आपले गुरु महाराज प्रणिती आहे मंत्र आहे ते मंत्र म्हणायला पाहिजे. त्यानंतर पंचतत्व मंत्र म्हणायला पाहिजे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद, हे मंत्र म्हणायला पाहिजे. त्यानंतर हरे कृष्ण महामंत्र म्हणायला पाहिजे. किंवा ह्याच्या आधी ह्याच्यामध्ये आपण जे काही आपल्या इष्ट देव आहेत जसं राधाकृष्ण असतील त्यांचं प्रणाम मंत्र म्हणू शकतो, किंवा जगन्नाथ बलदेव सुभद्रा असतील त्यांचं प्रणाम मंत्र म्हणू शकतो. आणि ह्याच्यानंतर हरे कृष्ण महामंत्र म्हणायला पाहिजे. एक हाथ से प्रणाम करना निषिद्ध है, एका हाथाने प्रणाम कधीच करू नये, ये सभी को ध्यान रखना चाहिए. दंडवत प्रणाम करते समय शरीर पृथ्वी के समांतर हो, तर दोनों हात शरीर के आगे बाहर की दिशा में हो. म्हणजे पृथ्वीवर पूर्ण, म्हणजे असं एकदम एका करवटवर किंवा एका हाताने असं प्रणाम करू नये कधी, हे निषिद्ध आहे. पूर्ण शरीर पृथ्वीला समांतर असायला पाहिजे आणि दोन्ही हात आपल्या मस्तिष्का वर असायला पाहिजे. ठीक आहे. आता यानंतर आपण भगवंताचं दर्शन कशा प्रकारे करायला पाहिजे, आजच्या विग्रहावर ध्यान करणं, कशा प्रकारे आपण भगवंताचं दर्शन करायला पाहिजे. ठीक है. मंदिर में अर्चा विग्रह अपने भक्तों के दर्शन देने के लिए आसीन रहते हैं. वे हमारे संप्रदाय के इष्ट देव है. इसके लिए हमें सर्वप्रथम अत्यंत आदरपूर्वक उनका दर्शन करना चाहिए. तो भगवंताचं दर्शन खूप आदरपूर्वक करायला पाहिजे. दर्शन देने के लिए विचार करने योग्य हेतु कुछ बातें, म्हणजे भगवंताचं दर्शन कशा प्रकारे करायला पाहिजे आपण आता बघणार आहे. भगवान के समक्ष एक और से दर्शन करे जिससे जिससे सामने बैठे भक्तों को भगवान के दर्शन में बाधा न हो. म्हणजे पण आपले टेम्पल हॉलमध्ये काही भक्त असतील, त्या भक्तांना त्रास होईल असं दर्शन कधी करू नये. त्यांच्या समोर येऊन थांबलं है ना, म्हणजे तुम्हाला भगवंत दर्शन करायचं असेल तर एका कडेला थांबून भगवंताचं आपण दर्शन करू शकतो. विग्रह को दंडवत करने के पश्चात अत्यंत भक्ति भाव से उनका दर्शन करना चाहिए, उनसे कृपा की याचना करनी चाहिए. ठीक है. किसी को भी प्रत्यक्ष विग्रह के मुख कमल को नहीं देखना चाहिए. जसं आपण दंडवत प्रणाम करून उठतो, कुठल्या कुठल्या भगवंताचे मुख कमलांना लगेच बघू नये. ठीक है. तो कशा प्रकारे भगवंताचं दर्शन करायला पाहिजे, भगवान का दर्शन कैसे किए जाए इसकी प्रमाणे विधि का वर्णन श्रीमद भागवतम 2.2.13 में वर्णित है. ठीक है. अर्चा विग्रह पर मनन ध्यान करने की प्रक्रिया भगवान के चरण कमलों से आरंभ की जाए और उसकी प्रगती धीरे धीरे सुहास्य मुख कमल तक हो. म्हणजे भगवंताचं दर्शन कुठून करायला पाहिजे, भगवंताच्या चरणापासून करायला पाहिजे. आधी भगवंताच्या चरणाचं दर्शन करायला पाहिजे. पण चरणाचं फक्त दर्शन करायला नाहीये, तर चरणावर आपण ध्यान करायला पाहिजे. म्हणजे जसं आपण राधा गोविंद समोर गेलं तर राधा गोविंद कुठल्या म्हणजे पायामध्ये कुठल्या प्रकारचं पैंजण घातलेलं आहे, भगवंतांना किती तुलसीदल भगवंताच्या चरणावर ठेवलेले आहेत है ना. ठीक आहे. एक आहे, दोन आहे है ना. आणि भगवंताच्या चरणावर कुठल्या प्रकारचे फुलं ठेवलेले आहेत, कुठल्या प्रकार किती रंगाचे फुलं ठेवलेले आहेत है ना. त्या आणि आपण इच्छा करायला पाहिजे की भगवंत ह्या फुला ठिकाणी आम्हाला पण एक संधी द्या, अशी भगवंताला प्रार्थना करायला पाहिजे. जेणेकरून आम्हाला पण एक संधी द्या की आम्ही तुमच्या चरणावर ह्या फुलाप्रमाणे आम्ही पण तुमच्या चरणावर अर्पण होऊ. अशा प्रकारे भगवंतांना आपण प्रार्थना करायला हवी. आणि हे झालं भगवंताचे चरण कमल. त्यानंतर अर्चा विग्रह पर मनन करने की प्रक्रिया भगवान के चरण कमल आरंभ की जाए और इसकी प्रगति धीरे धीरे सुहास्य मुख कमल तक हो. चरण कमल
घुटने के नीचे के ऊपर और के अंग, जांग, इस प्रकार एक के बाद एक शरीर के अंगों पर ध्यान केंद्रित करें। भगवान के शरीर के अंगों के विभिन्न भागों पर क्रमशः मन जितना अधिक स्थिर होता है, उतना ही अधिक हमारे मन एवं बुद्धी का शुद्धिकरण होता है। जेवढे जेवढं आपण भगवंताच्या प्रत्येक अंगावर ध्यान करू, तेवढं आपलं शुद्धिकरण लवकर होईल। श्री प्रभुपाद तात्पर्य कहते हैं, इस प्रकार विग्रहों पर मन एवं ध्यान करना हमें अपने इंद्रिय तृप्ति से अनासक्त होने में मदत करता है। ठीक आहे। प्रत्येक भगवंताच्या अंगा म्हणजे जसं इथं सांगितलं आहे की पहिला चरण कमल, त्यानंतर भगवंताचे पाय है ना, म्हणजे गुडघे, त्यानंतर भगवंताचे जंगा, त्यानंतर भगवंताचं कमर, आणि प्रत्येक ठिकाणी भगवंतांनी कुठल्या प्रकारचे आभूषण घातलेले आहेत, कशा प्रकारे है ना वस्त्र घातलेले आहेत, ह्याच्यावर ध्यान करायला पाहिजे। त्यानंतर भगवंताची नाभी कमल, त्यानंतर भगवंताचं वक्ष, त्यानंतर भगवंताचे दोन्ही हात, हं, चरण कमल कशा प्रकारे मुरली पकडलेले आहेत भगवान, है ना, कुठल्या कलरचा आहे, सिल्वर आहे, गोल्ड आहे, आणि भगवंताचं, आणि गळ्यामध्ये कुठल्या प्रकारचे भगवंत आभूषण घातलेले आहेत, त्यानंतर भगवंताचं मुखकमल। अशा प्रकारे आपण भगवंताचं दर्शन करतो। सेम फॉर राधा रानी, चैतन्य महाप्रभु, नित्यानंद प्रभु। दर्शन का आरंभ अपने बाएं स्थित विग्रह से करना चाहिए। आता दर्शन कसं करायला, जेव्हा आपण दंडवत करून उठतो, तर लगेच आपण भगवंताचं मुखकमल बघून हे पाहिलं आपण। आणि कशा प्रकारे दर्शन करायला पाहिजे, जसं भगवंताचं दर्शन आपण डावीकडून करायला पाहिजे। ठीक है। इथं इथं जसं दिलं है, आगे क्रमदायी की ओर से विग्रह का दर्शन करें। उदाहरणार्थ स्वरूप, यदि आप राधा गोपीनाथ मंदिर में है तो सर्वप्रथम दर्शन गुरु परंपरा का होना चाहिए। पहिल्यांदा कोणाचं दर्शन व्हायला पाहिजे, आपले गुरु परंपरा आहे, जसे आपले गुरु महाराज आहेत, प्रभुपाद आहेत, भक्तिसिद्धांत सरस्वती गोस्वामी प्रभुपादाचे गुरु आहेत, त्याची गुरु परंपरा, नंतर षड गोस्वामी यांचं दर्शन करायला पाहिजे। त्यानंतर नित्यानंद प्रभू, है ना, त्यानंतर तुलसी महाराणी, त्यानंतर तुलसी महाराणी, नित्यानंद प्रभू, नित्यानंद प्रभू तर चैतन्य महाप्रभू। नित्यानंद प्रभू आणि चैतन्य महाप्रभू दर्शन करतानाही ह्याच क्रमाने करायला पाहिजे। चरण, है ना, नंतर पाय, नंतर गुडघे, नंतर मांडी, कमर, नाभी, वक्षस्थल, गळा आणि भगवंताचं मुख, अशा प्रकारे ना चैतन्य महाप्रभू, नित्यानंद प्रभू, त्यानंतर चैतन्य महाप्रभू, त्यानंतर अं, अं, राधा गोविंद, त्यानंतर राधा राणी, अशा प्रकारे दर्शन करायला पाहिजे। आणि जर मोठे ऑल्टर असतील तर तीन तीन, जसं वृंदावनमध्ये जातो आपण, तिथं पण सेम, आधी आपण गौरनिताईचं दर्शन करायला पाहिजे, त्यानंतर मध्ये जे आहे कृष्ण बलराम, आणि त्यानंतर अं, राधा श्याम सुंदर, आणि त्यांच्या आधी ललित अभिषेका यांचं दर्शन करायला पाहिजे। प्रत्येक डिटेल ह्यानुसार दर्शन करायला पाहिजे। आणि इधर पुरुष मार्ग करते समय भी दर्शन का यही क्रम रखते हैं। ठीक है। आता पुढे पुढे आहे मंदिर में बैठने की विधि। मंदिर में बैठने के संबंध में अनेक नियम है। मंदिर में बैठते समय अर्चा विग्रह के समक्ष पैर खुले न हो, अथवा अपने पैरों की उंगलियों का निर्देश अर्चा विग्रह, गुरु महाराज एवं तुलसी देवी की ओर न हो। यदि संभव हो तो पैर एवं एडिया ढकी होनी चाहिए। जसं आपण मंदिरामध्ये बसतो तेव्हा भगवंताकडे पाय करून बसू नये, आणि पाय बघ, आणि आपले पायाचे जे बोट आहेत ते भगवंताकडे निर्देश करून असू नये, भगवंताकडे तोंड करून असू नये। ठीक आहे। इव्हन गुरु महाराजाकडे, म्हणजे गुरु महाराज प्रभुपाद आहेत, तुलसी महाराणी यांच्याकडे पण असू नये। आणि आपले पाय कधीही कोण ढक करके होणे चाहिए, म्हणजे झाकून ठेवायला पाहिजे पाय आणि आपले पोट। यदि संभव हो तो श्री विग्रह व्यासासन श्री गोपाल श्रीमती तुलसी देवी की ओर पीठ करके न बैठे। ठीक आहे। म्हणजे कधीही, म्हणजे ऑल्टर म्हणा, श्री गोपाल, व्यासासन आणि तुलसी देवीकडे पाठ करून, याला पाठ दाखवून बसू नये। कभी कभी मंदिर की संरचना के कारण हे संभव नाही होता। कधी कधी असं श्रीमद भागवतम क्लासमध्ये खूप गर्दी असते, तर मग आपण काय करतो, व्यासासन पाठीमागे पण बसतो, पण तेव्हा पण आपला पाठ अर्चा विग्रहाकडे असतो। तर ठीक आहे, म्हणजे ह्या ह्या अशा वेळी एक्सक्यूज आहे, पण जेव्हा आपण मंदिरात बसतो जप करताना वगैरे, तेव्हा आपलं पाठ ह्या व्यासासन, विग्रह, प्रभुपाद आणि तुलसीकडे असतो नये। ठीक है। विग्रहों के सामने पैर फैलाकर न बैठे। विग्रहों के समक्ष एडी, कोहनी अथवा पैरों के तलवों को पकडकर न बैठे। कधी कधी काही लोकांना सवय असते, म्हणजे पाय कसं पकडून बघून बसतो विग्रहासमोर, तसं करू नये।
आजच्या विग्रहों के समक्ष झपकी न ले और ना ही सोए. म्हणजे भगवान ऑल्टर जर उघडं असेल तर आपण कधी म्हणजे आपण झपकी किंवा झोपू नये भगवंतासमोर. ठीक. हे गोष्टी आहेत मंदिरामध्ये कशा प्रकारे आपण बसायला पाहिजे. तर पुढे सांगितलेलं आहे बोलना या बाते करना. तर आजच्या विग्रह समक्ष म्हणजे कशा प्रकारे आपण बोलू बोलावे किंवा बोलू नये. आजच्या विग्रह समक्ष कोई भी जोर से न बोले, झगड़ा न करे, किसी की भी निंदा अवहेलना न करे अथवा क्रोधित न हो. दूसरों से बोलते समय संतप्त होकर अथवा किसी के मन को दुख हो इस प्रकार न बोले. ठीक आहे. म्हणजे खूप खूप सूक्ष्म गोष्टी आहेत पण खूप महत्वाच्या आहेत. ठीक आहे. सगळ्यांनी या गोष्टीचं पालन केलं तर आपल्या भक्तीमध्ये खूप ह्याचं महत्व होईल मदत होईल. दुसरं की स्तुती न करे म्हणजे भगवंत आणि भगवंताच्या भक्ता व्यतिरिक्त जे शुद्ध भक्त आहेत आपले आचार्य आहेत यांच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही भक्तांची स्तुती करू नये भगवंतासमोर. देवताओं की निंदा न करे. जे आपले देवी देवता आहेत, डेमी गॉड्स आहेत, त्यांची पण निंदा करू नये. मजाक न करे अथवा व्यर्थ की बातें न करे. मग भगवंतासमोर हसी मजाक हा हो ही असं बिलकुल करू नये. असत्य वचन न बोले. ठीक है. टिप्पणी. अतिथि अथवा भक्तों की कृष्ण भावना में वृद्धि अथवा प्रचार में मदद हो रही हो तो मंदिर में बोलना वर्जित नहीं है, परंतु इससे अतिरिक्त अन्य सभी प्रकार की चर्चा मंदिर के बाहर ही होनी चाहिए. जसं इथं जसं फॉर एक्झाम्पल कोणी पहिल्यांदा मंदिरामध्ये आलं असेल तर तर हे खूप चांगलं जे प्रचाराचं खूप चांगली संधी असते. कोणी तर पहिल्यांदा मंदिरात आलं तर आपण त्यांना म्हणतो लगेच म्हणून म्हणत नाही की जप करायला पाहिजे की 16 माळा जप करायला पाहिजे किंवा 4 नियमाचं पालन करा. त्याआधी आपण आपण काय त्यांच्यासोबत संबंध स्थापित करतो. त्यांना विचारतो तुम्ही कुठले आहेत, कसे आलेत, काय करता. हा? या अशा गोष्टी प्रचारा हेतू ह्या गोष्टी आपण करू शकतो. पण व्यर्थच्या गोष्टी करू नये. प्रचारासाठी ह्या गोष्टी करणं नवीन भक्तासाठी किंवा जे काही अतिथी आलेले आहेत, काही कोणी व्ही-आय-पी भक्त आलेत, त्यांच्या सोबत काही आपण अशा गोष्टी बोलू शकतो प्रचारासाठी. ठीक आहे. त्या व्यतिरिक्त आपण अशा गोष्टी प्रचारपा करू नये मंदिरात भगवंतासमोर. ठीक आहे. पुढचं आहे वस्त्र एवं वेशभूषा. तर मंदिरामध्ये कशा प्रकारे आपले वस्त्र असायला पाहिजे, आपली वेशभूषा कशा कशा प्रकारे असायला पाहिजे ते आपण बघू. भक्तों की वेशभूषा सदैव सादी, स्वच्छ और दूसरों को भगवान श्री कृष्ण का स्मरण दिलाने वाली होनी चाहिए. ठीक आहे. म्हणजे आपली वेशभूषा अशी असायला पाहिजे की दुसरे आपल्याला बघून भगवंताचं स्मरण करतील. जसं आपण धोती कुर्ता आणि तिलक लावून कधी बाहेर जातो तर लोक आपल्याला बोलत असतात रामकृष्ण हरी हरे कृष्णा म्हणजे म्हणजे आपल्याला बघून ते भगवंताचं स्मरण करत असतात. ठीक है. विशेषतः प्रातःकालीन एवं रविवारी कार्यक्रम के समय एवं उत्सव में मंदिर आने वाले भक्तों को निम्नलिखित वस्त्र धारण करने चाहिए. पुरुष धोती एवं कुर्ता, स्त्रियां साड़ी एवं पुरुषों की उपस्थिति में सदा सिर ढककर रखे. अन्य किसी भी प्रकार के वस्त्र अपरिहार्य मजबूरी अवस्था में अथवा प्रचार में अत्यावश्यक होने पर ही पहने. दुसरे काही पॅन्ट शर्ट असतील, जीन्स असतील, हे एक मजबुरीमध्ये आपण घाट घालू शकतो. नाही घातलेलंच बरं आहे. स्त्री एवं पुरुष दोनों की ही वेशभूषा सादी एवं स्वच्छ शुद्ध स्वरूप की हो. आधुनिक फैशन के अथवा बहुमूल्य वस्त्र न पहने. ठीक है. आपले वस्त्र ठीक रीति अनुसार एवं सभ्य होनी चाहिए. सुगंधित तेल, इत्र के फव्वारे, सेंट एवं अन्य श्रृंगार की अनावश्यक वस्तुओं का प्रयोग न करें. मंदिर में रहे अथवा मंदिर के बाहर वैष्णव के लिए साधा रहना अत्यंत महत्वपूर्ण है. म्हणजे एक उग्र सेंट वगैरे असतात ना त्या प्रकारचे सेंट किंवा अत्तर सुगंधित तेल डोक्याला वगैरे अशा गोष्टी लावून मंदिरात जाऊ नये ना. सभी म्हणजे मी एक लेक्चरमध्ये ऐकत होतो की एक माइल्ड वगैरे काही लावू शकतात म्हणजे काय ना काही लोकांच्या शरीराचा काही दुर्गंध वगैरे येत असतील, काही लोकांचे शारीरिक प्रॉब्लेम असतात काही लोकांना. तर अशा वेळी दुसऱ्यांना त्रास होण्यापेक्षा काहीतरी आपण एक माइल्ड काहीतरी लावायला पाहिजे. जसं काही सेंट वगैरे पण इतकं उग्र असू नये त्या वासाचं. सभी कार्यक्रमों में के समय विशेषतः मंदिर के प्रातःकालीन एवं अन्य कार्यक्रमों के समय भी स्वच्छ कपडे पहने. पिछले दिन के पहने हुए वस्त्र न पहने. म्हणजे आदल्या दिवशी घातलेले वस्त्र दुसऱ्या दिवशी घालू नये.
चैतन्य महाप्रभु कहते हैं, वैष्णव का अर्थ है ऐसा व्यक्ति जिसे देखने मात्र से भगवान श्री कृष्ण का स्मरण स्मरण हो जाए। इसलिए एक वैष्णव की पहचान करने वाली निम्नलिखित बातों के प्रति भक्तों को अत्यंत जागरूक होना चाहिए। ठीक है। आता तिलक, तर पहिला आपला आभूषण आहे तिलक। तिलक लगाने की विधी, तिलक कशा प्रकारे लावायला पाहिजे, हे गोष्टी नवीन नाही आहेत, सगळे भक्त हे सगळ्या गोष्टी पालन करत आहेत। तरी आपल्याला हे गोष्टी म्हणजे सांगावं लागतात। लगाने की विधि, श्री प्रभुपाद श्रीमद् भागवतम के तात्पर्य में तिलक के संबंध में लिखते हैं, कलयुग में सोना या आभूषण प्राप्त करना कठिन है, किंतु शरीर शुद्ध करने के लिए इस 12 स्थानों पर लगाए जाने वाली तिलक की सज्जा पर्याप्त है। लोक म्हणतात की कलियुगामध्ये सोनं आभूषण वगैरे खरेदी करणं खूप अवघड आहे, पण हे 12 जे तिलक लावतो आपण सर्वांगावर, हे एवढं लावणं पर्याप्त है। स्नान करके स्वच्छ वस्त्र पहनने के पश्चात एक स्वच्छ आसन, यदि संभव हो तो कुशा घास की चटाई पर बैठकर शरीर को 12 जगह पर ऊर्ध्व पुंड अथवा वैष्णव तिलक लगाए। स्नान घर में तिलक लगाना वर्जित है। स्नान गृह मध्ये, बाथरूम मध्ये तिलक लावणे, शरीर पर तिलक लगाने का अर्थ है उसे विभिन्न प्रकार की सेवा में प्रयोग करना। ठीक है। ऊर्ध्व पुंड तिलक में मस्तक अथवा अन्य भागों पर खड़ी दोनों रेखाएं शरणागति का प्रतीक है। पद्म पुराण एवं यजुर्वेद में कहा गया है कि ऊर्ध्व पुंड चिन्ह भगवान के चरण कमल है। ठीक है, हे दोन जे चिन्ह आहेत ते भगवान के चरण कमल है, हे ऊर्ध्व पुंड। ऊर्ध्व पुंड तिलक अपने मनमाने ढंग से न लगाकर भगवान विष्णु के नाम का उच्चारण करते हुए मन से भगवान का उस स्थान पर आह्वान करते हुए लगाए। म्हणजे घाई गडबडीमध्ये तिलक लावून असं करू नये। म्हणजे तिलक लावताना भगवंतांच्या नामाचं स्मरण करायला पाहिजे, है ना। जसे 12 तिलक आहेत, 12 तिलका ठिकाणी पण भगवंताच्या 12 नामाचं स्मरण करतो, तशा प्रकारे शरीर पर तिलक लगाने से हमारी आध्यात्मिक शक्ति का विकास होता है। तो तिलका से महत्व सांगतात, यदि भक्त भगवान के नाम का स्मरण करते हुए तिलक लगाता है तो वह भगवान स्वयं शरीर के उस स्थान पर निवास करते हैं। इस प्रकार वह शरीर भगवान का शुद्ध मंदिर बन जाता है। भक्त अपना शरीर शुद्ध करके उसे भगवान की सेवा में अर्पित करता है। ठीक है। ऐसा कहा जाता है कि तिलक लगाते समय यदि भक्त दर्पण अथवा पानी में अपना प्रतिबिंब ध्यानपूर्वक देखता है तो वह भगवान के धाम जाता है। म्हणजे किती महत्व आहे बघा, किती सूक्ष्म गोष्ट आहे, पण याचं याचे फायदे बघा किती आहेत। आपण फक्त तिलक लावताना आपण जे चेहरा आपण आरशामध्ये जरी पाहिलं तरी एवढं याचं इतकं महत्व आहे की फक्त आपण चेहरा त्यामध्ये पाहिल्यानंतर आपल्या भगवत धामाची प्राप्ती होते। हरिभक्ति विलास में कहा गया है कि यदि तिलक अपने आकार में सुव्यवस्थित न हो, रंग अथवा भौतिक दृष्टि से भक्त के संप्रदाय के अनुसार न हो, तो भी उसमें फिर भी अन्य विशेषताएं रहती है। म्हणजे इथं जे आपलं तिलकाचं रंग आहे, खूप आम्ही बघितलंय, खूप लोक ना राधाकुंडाची माती तिलक म्हणून लावतात। नाही, आपल्याला प्रभुपादाने जे सांगितलंय, आपल्या गुरु महाराज, आपण कधी बघितलंय की आपल्या गुरु महाराजांनी कुठल्या काळ्या मातीचं किंवा असं तिलक लावलं नाही। जे आपले गुरु महाराज आपल्याला सांगितले, जे आपल्या प्रभुपादाने आपल्याला सांगितलंय, त्याच गोष्टीत आपल्याला पालन करावं। ठीक आहे। आपल्या मनमानी ढंगाचं पालन करू नये। असं आपण खूप मी विशेष करून जे कीर्तनीय लोक असतात ना, ते वेगवेगळ्या प्रकारचे असे रंगाचे तिलक लावतात। ठीक आहे, आणि वेगवेगळ्या प्रकारचे एकदम फॅशनेबल कंठी माळा घालतात। तसे असं अशा गोष्टी करू नये, कारण की आपले गुरु महाराज या गोष्टी करतात का? नाही. प्रभुपाद केलेत का? कधी नाही. आपल्या भगवद्धामाला कोणी घेऊन जाणार आहे? प्रभुपाद घेऊन जाणार आहेत। जे प्रभुपादाने केलंय, जे प्रभुपादाने आपल्याला सांगितलंय, त्याच गोष्टी आपल्याला करायला पाहिजे। जसं एकदा मी ऐकत ऐकत होतो की म्हणजे एक दाढी ठेवणं हे भक्ताचं एक आभूषण आहे, भक्ताचं एक काय म्हणतात ते प्रगतीचं लक्षण आहे। जेवढं लांब दाढी तेवढं म्हणजे भक्त प्रगती नाही। प्रभुपादाने आपल्याला दाढी ठेवायला सांगितलं। इव्हन आपण सनात आपल्या गौडी वैष्णवमध्ये काही याच्यामध्ये काही मठामध्ये दाढी ठेवतात, पण प्रभुपादाने आपल्याला दाढी ठेवायचं रिकमेंड केलं नाहीये का? की आपलं मुवमेंट काय, आपलं मुवमेंट प्रचार मुवमेंट आहे। आपण प्रचारासाठी आपण त्यासाठी प्रभुपादाने आपल्याला शुची म्हणजे स्वच्छताचं खूप महत्व सांगितलं। भक्तांना नेहमी दाढी करायलाच पाहिजे, क्लीन हेड शेव ठेवायलाच पाहिजे, गरज नसेल तर छोटे केस ठेवायला पाहिजे। प्रभुपादाने जे रिकमेंड केले तसं आपण काटेकोरपणे पालन करायला पाहिजे। ठीक है। प्रभुपाद ने न्यूयॉर्क के भक्तों को निर्देश देते हुए कहा, अपने हाथ से गोपी चंदन घिसते समय नीचे न गिराए।
उसे व्यर्थ न करे, क्योंकि गोपी चंदन अत्यंत मूल्यवान है। यदि वह नीचे गिर जाए तो तुरंत उस स्थान को साफ कर दे। बाएं हाथ में तिलक बनाते हुए मस्तक पर लगाते समय योग्य नामोच्चारण करे। ठीक है। स्नान करने के पश्चात प्रत्येक व्यक्ति को अपना शरीर 12 स्थानों पर तिलक लगाकर सुशोभित करना चाहिए। ठीक है। म्हणजे 12 ठिकाणी आपण तिलक लावायलाच पाहिजे, तिलक लावायला पाहिजे म्हणजे तिलक लावताना कंजूसी करू नये, म्हणजे असं ना खूप लोक असे असे म्हणजे असं तिलक लावून जातात, म्हणजे एकदम व्यवस्थित ठळक तिलक लावायला पाहिजे. इव्हन 12 आपल्याला कपडे घालतो आपण कोण बघत नाही, तरी पण त्या ठिकाणी व्यवस्थित तिलक लावायला पाहिजे. जो व्यक्ति हरे कृष्ण महामंत्र का नियमित जप न करता हो एवं नियमों का पालन न करता हो, उसे कम से कम मंदिर परिसर के बाहर तिलक नहीं लगाना चाहिए. जे भक्त 16 नियमा म्हणजे 4 नियमाचं पालन करत नाहीत, 16 माळा जप करत नाहीत, ते मंदिराच्या बाहेर तिलक लावू नये. ठीक है. केश बाल, ब्रह्मचारी और सन्यासियों को सप्ताह में एक बार मुंडन करना चाहिए. सुव्यवस्थित शिखा बना रखनी चाहिए. स्वयं के व्यवहार के अनुसार गृहस्थों को भी छोटे बाल एवं शिखा संभव हो तो रखनी चाहिए. आता शिखा कशा प्रकारे बांधायला पाहिजे. शिखा संबंध में कोई नियम नहीं है, किंतु गौड़ीय वैष्णव शिखा को बछड़े के खुरे के समान आकार के समान लगभग 1.5 इंच गोल रखते हैं. सोते समय, अंतिम क्रिया में जाते समय या शौच क्रिया जाते समय शिखा को खोल देना चाहिए. ठीक है. बिना गाठ की शिखा कुटुंब में हुए किसी की मृत्यू को दर्शाती है. म्हणजे शिखाला नेहमी गाठ बांधून ठेवायला पाहिजे. हे 3 क्रिया म्हणजे झोपताना, अंत्यविधीच्या वेळी आणि शौचक्रियावेळी ते शिखाचं गाठ सोडायला पाहिजे. ठीक है. त्या व्यतिरिक्त शिखाचं नेहमी गाठ आपण बांधून ठेवायला पाहिजे. इसके लिए उसे अशुभ माना जाता है, म्हणजे शिखाचं गाठ नेहमी सोडून ठेवलं तर हे अशुभ आहे. ऐसा कहा जाता है कि यदि कोई शिखा को खोल रखता है तो वह दुर्बल हो जाता है. स्नान के पश्चात सिका बांधते समय हरे कृष्ण महामंत्र का उच्चारण करे और ब्राह्मण दीक्षित भक्त मन में ब्रह्म गायत्री की पहली पंक्ति का उच्चारण कर सकते हैं और शिका की स्त्रियों के समान चोटी न बांधे. ठीक है. म्हणजे स्त्री जसं हे चोटी घालतात ना, तसं चोटी घालू नये. स्त्रियां लंबे बाल रखे, आधुनिक रीतिनुसार बाल न रखे और तो उन्हें पीछे बांधे या सुंदर चोटी बनाए. द कंठी माला, गले में तुलसी माला भगवान के प्रति शरणागति का सूचक है. अपराधी व्यक्ति यदि तुलसी माला ग्रहण करता है तो भी वह वैष्णव न होकर केवल वैष्णव की नकल करता है और गंभीर रूप से भगवान की शरण में जाने का प्रयत्न नहीं करता. कुछ भक्त पूजा, जप या कोई शुभ कार्य करते समय अन्य प्रकार की में मंगल में मालाएं जैसे तुलसी की बनी हुई विशेष माला, कमल के बीजों की माला, जगन्नाथ रथ की रस्सियों के टुकड़ों से बनाई गई माला अथवा पवित्र रेशम से बनाई गई माला गले में पहनते हैं, किंतु स्नान करते समय, शव यात्रा में जाते समय या शौच क्रिया के समय उन्हें निकाल देना चाहिए. ठीक है. नियमित रूप से कंटिमाला धारण करने से बुरे सपने, दुर्घटना, शास्त्र द्वारा आक्रमण शस्त्र द्वारा आक्रमण तथा यमदूतों से रक्षा होती है. ठीक है. कंटिमाला देखकर यमदूत उसी प्रकार भाग जाते हैं जिस प्रकार तूफान की भयंकर आंधी के पश्चात वृक्ष के पत्ते इधर उधर बिखर जाते हैं. सभी दीक्षित भक्तों के लिए दूसरी अथवा तीसरी कंटिमाला धारण करना अति आवश्यक है. कंटिमाला गले में इस तरह लपेटनी चाहिए जो स्वाभाविक रूप से ही किसी को नजर आ जाए. म्हणजे कंटिमाला असं आत घालू नये, म्हणजे असं घालायला पाहिजे की ते दुसऱ्यांना दिसायला पाहिजे. जो भक्त दीक्षित नहीं है परंतु कुछ दिनों से सभी नियमों का पालन कर रहे हैं एवं दीक्षा लेने के इच्छुक है, उन्हें भी कंठी माला पहननी चाहिए. जो भक्त मूल वैधानिक नियम विशेष रूप से हरिनाम का जप एवं 4 नियमों का पालन नहीं करते हैं, उन्हें कंठी माला नहीं पहननी चाहिए. स्पष्ट शब्दों में कहे तो कंठी माला धारण करने के पश्चात लहसुन एवं प्याज का भी सेवन नहीं करना चाहिए. इसी प्रकार सभी लोगों को नए भक्तों का भी मार्गदर्शन करना चाहिए. म्हणजे कंटिमाला फॅशन म्हणून घालू नये. कंटिमाला एक एक रिस्पॉन्सिबिलिटी, एक भगवंताप्रती शरणागती हे याचं प्रतीक म्हणून आपण घालायला पाहिजे. दाढी एवं मूछे झाले. 5 मिनिटं राहिलेले आणि खूप पेजेस आहेत. बघू.
दाढ़ी और मूछें, जो भक्त दीक्षित है अथवा दीक्षा लेने की तैयारी में है उन्हें दाढ़ी और मूछें नहीं रखनी चाहिए। म्हणजे दिस इज नॉट रिकमेंडेड इन इस्कॉन। इस्कॉन मध्ये आपण दाढी किंवा मूछ निश्चित ठेवत नहीं। कुछ विशेष वैष्णव लगभग 15 दिन में अथवा पूर्णिमा को मुंडन करते हैं। या चतुर्मास में बिल्कुल, चतुर्मास के समय बिल्कुल ही मुंडन नहीं करते हैं। प्रचार की दृष्टि में विशेष तौर पर अन्य उचित कारणों के अपवाद के अतिरिक्त नियमित रूप से मुंडन करना एक आदर्श है। ठीक है। भक्तों को अधिक कीमती एवं चमकीले आभूषणों, महंगी और मनोहरी घड़ियों इत्यादि का प्रयोग नहीं करना चाहिए। आवश्यक होने पर स्त्रियां सावधानी पूर्वक स्वाभाविक आभूषणों का वर्ण करने एवं पुरुष यदि संभव हो तो सोने की अंगूठी, जंजीर या अन्य आभूषणों का प्रयोग न करें। ठीक है। ये साखड़ी वगैरह, अंगठी साखड़ी वगैरह घालून। चमड़े की वस्तुओं का निर्माण प्राणियों की हत्या एवं हिंसा के परिणाम स्वरूप होता है। म्हणजे जे काही चामड्याचे वस्तू आहेत ते वैष्णव त्याचा उपयोग करू नये। यह जानते हुए जितना संभव हो उससे उसका हो सके उतना चमड़े की वस्तु का प्रयोग न करें। जब तक सेवा में के कार्य में अत्यंत आवश्यक न हो तब तक चमड़े की चप्पल एवं जूते का प्रयोग न करें। इसी प्रकार चमड़े से बने थैली, पर्स, बेल्ट अथवा घडी के पट्टे का भी प्रयोग न करे। म्हणजे वैष्णवांना, वैष्णव म्हणजे चामडं म्हणजे एक हिंसाचं प्रतीक आहे। ह्या गोष्टी आपण वापरू नये। स्वच्छता एवं स्वास्थ्य तत्व, जैसा कि पहले ही बताया गया है, मंदिर में स्वच्छ कपड़े पहने। कोई भी पदार्थ खाने के पश्चात हाथ एवं मुंह धोकर ही मंदिर में प्रवेश करें। मंदिर में प्रवेश करते समय हाथ और पैर स्वच्छ धुले हुए हो। शौच क्रिया के पश्चात स्नान करके ही मंदिर में प्रवेश करें। स्मशान भूमि के से आने के पश्चात अथवा मृत शरीर का स्पर्श करने के पश्चात योग्य प्रकार से स्नान करने के उपरांत ही मंदिर में प्रवेश करें। ह्या काही गोष्टी आहेत, हे आपण पालन करायला पाहिजे। मंदिर में डकार किसी को भी डकार नहीं लेनी चाहिए अथवा अपान वायु, अशुद्ध वायु का प्रसार नहीं करनी चाहिए। वैष्णवांना ह्या गोष्टीचं खूप अ, सतर्क असायला पाहिजे या गोष्टीबद्दल। मंदिर में रहते हुए मुख में, कान में अथवा नाक में उंगली न डाले। यदि अत्यंत आवश्यक हो तो तुरंत हाथ धो ले। मंदिर के बाहर भी यह नियम का पालन करें। अर्चा विग्रह की सेवा करने वाले भक्तों को उपयुक्त नियमों का पालन विशेष ध्यान रखना चाहिए। ठीक है। मासिक धर्म के समय माताएं ऋतु सामान्य के पूर्व मंदिर में आ सकती है, परंतु आरती, श्रृंगार सेवा, हार बनाना अथवा मंदिर एवं मंदिर के रसोई घर का कार्य, अन्य विग्रहों के वस्त्रों की सिलाई इत्यादि विग्रहों के प्रत्यक्ष संबंधित सेवा न करें और न ही इन वस्तुओं का स्पर्श करें। जे स्त्रियांचं जे मासिक धर्म आहे त्यामध्ये ह्या गोष्टी करू नये असं इथं सांगितलेलं आहे। ऐसे समय मासिक धर्म वाली स्त्रियां भगवान की सेवा करने वाली किसी भी व्यक्ति के संपर्क में न रहे। म्हणजे इवन जे काही स्त्रिया, दुसऱ्या स्त्रिया काही सेवा करत असतील तर त्यांना स्पर्श देखील करू नये। ऐसी माता जी तुलसी पूजा में रह सकती है परंतु तुलसी देवी को जल अर्पित नहीं कर सकती। किसी भी स्थान, काल, परिस्थिति में जपमाला पर जप रोकना नहीं है। म्हणजे आपण भगवान के पवित्र नाम का जप करने के लिए कोई भी बंधन नहीं है। म्हणजे इवन स्त्रियांचं मासिक धर्माच्या वेळीही स्त्रिया जप सोडू नये। ठीक है। यदि संभव हो तो घर में भी माताओं को उपरोक्त नियमों का पालन करना चाहिए, लेकिन कभी कभी अपवाद स्वरूप रसोई करने के लिए अन्य कोई व्यक्ति न हो तब उपरोक्त नियमों का पालन संभव न होता है। ऐसे समय में अपनी गृहस्थी के अन्य कर्तव्यों का पालन करना चाहिए। विग्रह घर पर स्थित विग्रहों को की उचित देखभाल हो रही है अथवा नहीं इसका ध्यान रखना चाहिए। ऐसे समय में यदि संभव हो तो परिवार के अन्य सदस्यों का उचित सहायता अवश्य करनी चाहिए। जसं माताजींचा काही प्रॉब्लेम असेल तर प्रभूजींनी माताजींचं ना मदत करायला पाहिजे। अशा प्रकारे खूप सारे नियम दिलेले आहेत। आता आपण फक्त 9 पेज कव्हर केलेले आहेत। असे 50-55 पेजेस आहेत। म्हणजे प्रवचन मध्ये कशा प्रकारे आपण आपण अ, बसायला पाहिजे, आपलं आचरण कसा असायला पाहिजे, आरती मध्ये कसं असायला पाहिजे, प्रसाद ग्रहण करताना आपण आपलं आचरण कसं असायला पाहिजे, कशा प्रकारे चरणामृत आपण घ्यायला पाहिजे, है ना। अ, अ,
असे खूप सारे नियम आहेत. ठीक आहे. तर बघू नेक्स्ट वीक मध्ये कधी कधी संभव असेल तर प्रत्येक पुढच्या नियमावर पण आपण चर्चा करू. तर कुणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता. खूपच एक थेरॉटिकल क्लास झालाय एवढं सगळे बोर झाले असतील आणखी हरे कृष्णा. हरे कृष्णा. आवाज येते का? हो गुरुजी. तर खूप सुंदर क्लास होता. आणि हे बेसिक नॉलेज खूप महत्वाचं आहे. म्हणजे हो. लोक तर आपण भक्ती करतोय, पण किती सिनियर भक्त असेल तरी कधी कधी इग्नोर करतो या गोष्टीकडे, म्हणजे दंडवत करताना बाकीच्या गोष्टीकडे. मग कधी जे सिनियर लोकांना रिमाइंडिंग करणं, नवीन लोकांना माहिती देणं खूप चांगली गोष्ट आहे. मला असं वाटतं की ते पूर्ण पुस्तकच कव्हर करायला पाहिजे आपण. कारण हम्म. जुन्या भक्तांना सुद्धा रिमाइंडिंग करणं, नवीन लोकांना माहिती करून देणं. खूप असे भक्त आहेत, हे बारीक बारीक गोष्टी माहीत पण नसतात त्या लोकांना. ते की दाढी मिशाटे म्हणा वगैरे, म्हणजे अशा आजकाल बऱ्याच गोष्टी आहेत, आपण ते गोष्टी माहीत असून तर निग्लेक्ट करत असतो. पण ते रिमाइंडिंग करून देणं सुद्धा आपलं कर्तव्य आहे. मी पाहिलं की आपल्या पंढरपूरचे मुलं होते, एकदम पक्के वैष्णव एटिकेट पालन करायचे, पांढरी धोती पांढरी कुर्ता, किंवा एकदम क्लीन राहणं. आजकाल जसं तुम्ही म्हणले ना की कुठल्या कलर तिलक लावणं किंवा दाढी मिशा वाढणं, कुठला कलर कुर्ता घालणं, वेगळ्या प्रकार धोती घालणं, हे सगळं आपलं वैष्णव एटिकेट मध्ये येत नाही म्हणा. पण नवीन मुलांसाठी ठीक आहे, पण जे भक्तीमध्ये प्रगती झाली, दीक्षा झालेल्या मुलांनी तरी कमीत कमी आपण जे प्रभुपाद स्टँडर्ड आहे, पांढरी धोती पांढरी कुर्ता वगैरे जे आहे ते फॉलो करायचे प्रयत्न करा. नवीन लोकांना ठीक आहे, त्यांना भक्तीमध्ये येईपर्यंत. पण आपण सुद्धा तेच कपडे घालायला नाही पाहिजे, असे बरेच गोष्टी आहेत म्हणा. मला असं वाटतं की हा क्लास कंटिन्यू अजून एक दोन आठवडे गेले तरी काय अडचण नाही. कारण का हे बेसिक नॉलेज खूप महत्वाचं आहे. म्हणजे आपण आणि तुम्ही खूप छान सांगितलं, एकदम सुंदर शैलीने सांगितलेलं आहे. मला वाटतं कोणाचं काही ओपिनियन, काही प्रश्न किंवा काही या संदर्भामध्ये तुम्हाला अजून काय ऍड करायचं असेल तर तरी करू शकता. मला वाटतं की अंतर्यामी किंवा मधुर अजून पुढे कंटिन्यू, मला वाटतं श्री गौरीचे क्लासेस ते होऊ शकतो. कारण श्री गौरीच्या बोलण्याची शैली म्हणा, आणि ते व्यक्ती प्रॅक्टिकल अप्लिकेशन करून सांगतात बरं का. श्री गौरी खूप सिनियर डिवोट आहेत बरं का, जवळपास 15 वर्षापासून ते कृष्ण भावनेमध्ये आहेत, दीक्षित भक्त आहेत. तर ब्राह्मण दीक्षा पण होत आहे. आणि एकदम सिन्सिअर, म्हणजे माझा विद्यार्थी पहिलाच विद्यार्थी येतो, आणि एकदम आयडियल पर्सन येतो. म्हणजे सिद्धांत खूप पक्के आहेत त्याचे, म्हणजे जे काय बोलतो ते करून दाखवतो. साधनं खूप सुंदर आहे. मला वाटतं की प्रभूजींनी कंटिन्यू अजून एक दोन आठवडे घ्यायला काही अडचण नाही. कारण काही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, बाकीचे सिद्धांत ठीक आहे, पण एक बेसिक बेसिक तर गोष्टी आहेत ना, तितकं आपण, मी स्वतः एवढं निष्काळजीपणा करतो की प्रत्येक गोष्ट एकदम त्याला महत्व न देता एकदम निग्लेक्ट करतो किंवा त्याला सहज घेतो. ही गोष्टी पुढून रिमाइंडिंग करणं, चर्चा करणं हे खूप महत्वाचे आहे बरं का. कोणाला याबद्दल काय तुमचं ओपिनियन सांगू शकता किंवा काय एक दोन मिनिटामध्ये, किंवा तुमचं काय मत आहे की आपण कंटिन्यू करायचं का वगैरे, एक दोन डिवोटी सांगू शकता किंवा क्वेश्चन वगैरे. हम्म. चालेल ना. मधुर गौर, शैलेंद्र, कोणाचा काय ओपिनियन सांगा फक्त, म्हणजे काय ठीक आहे ना? हरे कृष्ण प्रभू तुला दंड. प्रभूजी श्री गौरव प्रभू म्हटलं तर मला पीडीएफ शेअर करणार समोर जर थोडं पीडीएफ असेल तर थोडं आणखीन जरा समजायला मदत होईल. हा चालेल, मी करणार होतो पण आता विसरून गेलो होते. रोजीला बोललेलो मी अंतर्विषय प्रभूंना हे करायचं आहे म्हणून, त्यानंतर हा विसरून गेलो. मग ठीक आहे थोडं जर आता. पुढं असेल ना हा हा. एक बोर्ड टाईप मध्ये, तर ते थोडं बरं पडेल आणखीन. चालेल चालेल रोजी. आणि तेच पुस्तक जे आहे तुम्ही हिंदीमध्ये बोलता, हम्म. ते पुस्तक माझ्याकडे मराठीमध्ये पण आहे. थोडं मग त्याचे फोटो वगैरे असं तुम्हाला काय ते करून पाठवतो मी. हो माझ्याकडे पण आहे फिजिकल, पण मला सॉफ्ट कॉपी नाही भेटली त्याचं, त्यामुळे मग मी हे हा हा सॉफ्ट कॉपी, हा सॉफ्ट कॉपी, ठीक हा सॉफ्ट कॉपी नाही भेटला. आहे. थोडं ते असेल समोर थोडं नाही, हम्म. काय अडचण चांगलं नाही, होईल. इंग्लिश आणि मराठीवर फरक पडत नाही म्हणून ठीक आहे. म्हणजे सगळं शिकलेलं बरं आहे, हा, थोडं एवढं काय अडचण नाही. हा. ओके, अंतर्यामी काय ओपिनियन किंवा म्यूट आहे प्रोजेक्ट तुम्ही. किंवा ओके म्यूट. अंतर्विषय. हा प्रभूजी. म्यूट करा, अनम्यूट करा. प्रभूजी थोडं नेटवर्कचा इश्यू होत आहे, तुम्ही काय बोलले ते चालेल चालेल. ऐकू आलं. नाही ठीक आहे, काय ओपिनियन काय आहे का तुमचं काय? ठीक आहे, कंटिन्यू करतील आपल्याला प्रभूजी, पुढच्या आठवड्यामध्ये पण कंटिन्यू करतील. आणि हो आपण हो. क्लास 2-3 आठवडे करूया आपण कंटिन्यू. चालेल प्रोजेक्ट.
कव्हर आ- करून टाकू हे. प्रभूजी चालेल आणखीन एक चालेल. विचारायचं होतं. हम्म, हम्म. अरे बरोबर प्रभूजी, एक विचारायचं होतं. पुढच्या वेळेस पासून टाइम चेंज करायचा का? सर्व भक्तांचं काय ओपिनियन आहे आता? वार बदलायचं शुक्रवार करायचं म्हणतात, तर सर्वांना मला वाटतं सगळ्यांनी ऍड्रेस करू शकता. येस असेल तर काय, कोणाला काय क्वेश्चन आहे म्हणजे काय तुमचं काय समस्या नाही ना? किंवा टायमिंग मध्ये